बातमी आहे। दादा ताई पुन्हा एकत्र या अशी पोस्टर्स नागपुरामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लावली आहेत। नागपूरमध्ये राष्ट्रवादीचे चिंतन शिबिर आहे आणि या चिंतन शिबिराच्या ठिकाणी एनसीपी कार्यकर्त्यांनी ही पोस्टर्स लावली। दादा ताई एकत्र व्हा अशा पोस्टमध्ये उल्लेख करण्यात आलाय। झालं गेलं गंगेला मिळू द्या, नतमस्तक होऊन विनंती करतो असा देखील मजकूर या पोस्टरमध्ये लिहिण्यात आलेला आहे। नागपुरात राष्ट्रवादीचं जे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं, या शिबिर स्थळाच्या आसपास ही अशी पोस्टर्स काल चर्चेचा विषय बनली होती। या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याकडनं। अभिजित, ही पोस्टर्स दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं लावण्यात तर आली खरी, चर्चेचा विषय देखील बनली, आता त्याबद्दल काय आणखी सांगाल? श्वेता, काल नागपूरमध्ये आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर होतं आणि या चिंतन शिबिरात सगळ्यांचं लक्ष जे वेधून घेतलं ना, ते राष्ट्रवादीच्या नागपूरच्या कार्यकर्त्यांनी लावलेलं बॅनरवरून। त्या बॅनरवर अजितदादा आणि सुप्रियाताईंनी एकत्र यावं अशा आशयाचं जे आहे तो मजकूर लिहिण्यात आला होता। झालं गेलं गंगेला मिळू द्या, हात जोडून विनंती करतो एकत्र या। पण या सगळ्यांवरती ना पुणे जो बालेकिल्ला मानला जातो राष्ट्रवादीचा, त्या राष्ट्रवादीच्या दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आपण एकत्रित केलेला आहे। बॅनर जे लावण्यात आलं नागपुरात, या सगळ्यांवरती दादाताईंनी एकत्र यावं का, या सगळ्यांवरती या कार्यकर्त्यांचं, या सगळ्या नेत्यांचं काय म्हणणं आहे? कारण पुणे हा बालेकिल्ला गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचा आहे। आपल्यासोबत सुनील माने आहेत, प्रदीप देशमुख आहेत, इतर सगळे कार्यकर्ते आहेत, जे राज्य प्रवक्ते आहेत किंवा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या ज्या महिला आहेत त्या सगळ्या आपल्यासोबत। आपण त्यांचं मत काय, त्यांना काय वाटतं हे जाणून घ्या। सुनीलजी, काय वाटतं, दादा आणि त्यांनी एकत्र यावं? वास्तविक माननीय पवार साहेबांनी याविषयी अतिशय सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे। मूलतः आपण पुण्याचं जर उदाहरण सांगतोय, साहेबांनी, अजितदादांनी पुण्यात काम सुरू केलं। संपूर्ण देशात साहेबांचं नाव आहे, अजितदादाही राज्यात काम करतायत। पण साहेबांनी जो विचार या महाराष्ट्राला दिलाय, शिव फुले शाहू आंबेडकरांचा विचार, तो जो विचार साहेबांनी घेऊन पुढे नेलाय, त्याच्या विरोधात जर कोण काम करत असेल तर साहेब हे कधीही मान्य करत नाहीत। त्यांनी ती एक पूर्ण लाईन आम्हाला, प्रदेश कार्यकारिणी असो, राज्यातले नेते असो, भाजपच्या बरोबर असलेल्या लोकांबरोबर आम्हाला आघाडी करायची नाही, त्यांना बरोबर घ्यायचं नाही। हा, जर दादांनाच जर वाटलं असं की आपण चुकलोय, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार बाजूला सोडून आपण दुसरीकडे गेलोय, तर मग दादांनी त्या पद्धतीने विचार करावा, हा मुद्दा आहे। आणि कौटुंबिक दृष्ट्या पवार घराणं हे तसं एकत्र आहे। राजकीय दृष्ट्या मतमतांतर असू शकतील, साहेबांच्या घरातच म्हणजे शेकापचे वेगळं कार्यक्रम, काँग्रेसचा वेगळा पदाधिकारी। दादांनी चुकलं तर असं वाटलं, प्रदीपजी काय म्हणतात, दादांनी चुकलं असं त्यांना वाटलं तर या ते घ्यायला तयार आहेत ताई आणि दादांनी एकत्र करायला? महाराष्ट्रामध्ये आम्ही ज्या वेळेला हा निर्णय घेतला त्यावेळेला शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुढे घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल नागपूरचं जे अधिवेशन झालं त्यामध्ये दादांनी आपण जो प्रश्न विचारताय त्यातला स्वतःच खुलासा केलेला आहे। हा कुठला पदाकरता सत्तेकरता घेतलेला आम्ही निर्णय नसून, हा महाराष्ट्र आज देशामध्ये पहिल्या काही क्रमांकामध्ये आहे, तो जगामध्ये जर न्यायचा असेल तर आपल्याला काही भूमिका घ्यायला लागेल। आणि शेवटी आम्ही आज सत्तेमध्ये आलोय, यातनं आपण पाहिलं असेल की गेल्या 2-2.5 वर्ष, 2.5 वर्षामध्ये कशा पद्धतीने महाराष्ट्राला मदत झाली आहे। जवळपास लाखो करोड रुपयांच्या योजना जनतेपर्यंत आम्ही नेऊ शकलोय। लाडकी बहीण असेल, शेतकऱ्यांकरता 2.5, 5, 7 HPच्या हॉर्स पॉवरच्या यंत्रणा असतील, ऐका ना, अशा प्रकारचे मी म्हणतो ना की लाखो करोड रुपयाच्या योजना आम्ही त्या ठिकाणी लोकांना, शेवटी राजकारणात असण्याचा फायदा काय, तर आपण ज्या कुठल्या विचारधारेमध्ये आहोत त्यातून लोकांकरता मदत व्हायला पाहिजे, मदत व्हायला पाहिजे। योजना तुम्ही आणल्या, दादा आणि त्यांनी एकत्र यावं का? नागपूरच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली। बघा, लोकशाहीमध्ये बॅनर लावणं, लेख लिहिणं, जाहिराती देणं प्रत्येकाला अधिकार आहे। ज्यांनी जो केलेला आहे तो त्याच्या निर्णयाला आम्ही ठीक आहे आनंद मानतो की बाबा ज्यांनी काय करायचंय, लोकशाहीमध्ये आपली इतकी प्रगल्भता आहे की कुणी काही या ठिकाणी बॅनर्स लावू शकतो। हा निर्णय कधी पण त्या वेळेच्या वातावरणावरती असतो आणि पक्षाच्या श्रेष्ठींनी तो घ्यायचा असतो। आम्ही एका भूमिकेने पुढे गेलेलो आहे। तुम्ही पॉलिटिकल दादा आणि त्यांनी एकत्रित यावं का? आता सत्य परिस्थिती पाहून दादा आणि साहेबांचे विचार हे चांगलेच आहेत आणि त्यांनी वरिष्ठांनी जर हा निर्णय घेतला तर आम्ही त्यांचं स्वागत करू, कारण आम्हालाही वाटतं वरिष्ठांनी निर्णय घेतला तर स्वागत करू असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे। तुमचं काय म्हणणं आहे, दादा आणि त्यांनी बहीण भावांनी एकत्र यावं?
ते कुटुंब म्हणून पवार फॅमिली हे एकत्रच आहे. पण मला हे प्रामुख्याने आपल्या माध्यमातून सांगायचं आहे, देशाचे नेते आणि आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेबांनी आपली भूमिका वारंवार आपल्या माध्यमातूनही स्पष्ट केलेली आहे. शेवटी बघा, ही भावना कार्यकर्त्यांची आहे, त्याचा आम्ही रिस्पेक्ट करतो. पण इथे प्रश्न भावनांचा नाही, इथं प्रश्न विचारांचा आहे, निष्ठेचा आहे आणि तत्वांचा आहे. आणि ही वाट जी आहे ती संघर्षाची, ती आम्ही निवडलेली आहे. आणि मला असं वाटतं संविधान वाचवण्यासाठी संघर्षाची वाट आम्ही निवडली आणि तीच महत्वाची आहे. पण दोन्ही भावन एकत्र आल्यावर तुम्ही सगळे एकत्र येणार का कार्यकर्ते? पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल त्या पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाबरोबर आम्ही एकत्र आहोत. आणि 1999 असेल किंवा त्याच्या आधीपासून आम्ही एकत्रच काम केलेलं आहे. इथे जे पण आमचे सहकारी आहेत ते मागच्यावर म्हणजे आम्ही एकत्र काम करूनच इथपर्यंत आलेलो आहे. पण जो निर्णय केला, दादांनी निर्णय केला किंवा त्यांच्याबरोबर जे तिकडे गेले ते कुठल्या परिस्थितीत गेले, काय अडचणीत गेले, हे आम्ही समजून घेतलं. आणि शेवटी आम्ही पवार साहेबांबरोबर इथे राहिलो, कारण पवार साहेबांनी संघर्ष निवडला, विचारधारा निवडली आणि त्या संघर्ष आणि विचारधारेबरोबर आम्ही इथे आहोत. ताई, काय वाटतं, दादांनी त्यांनी एकत्र यावं का? आमची जी विचारधारा आहे शिव फुले अशा तर या सगळ्या भावना आहेत राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या. दादा आणि ताई एकत्र या असे जे बॅनर नागपुरातल्या चिंतन शिबिराच्या दरम्यान लावलेले होते, त्याच पार्श्वभूमीवर या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या.